नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण अशी बाही डिझाईन बघणार आहे जी युनिक आणि छान आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इथे आपण अस्तरचा कपडा घेतलेला आहे. बाही लांबी आपल्याला मोजून घ्यायची. बघा, अशी व्यवस्थित अशी घडी मारून घ्यायची. बाही लांबी घ्यायची 9 इंच. त्याच्यानंतर आपण इथे घडी घेतलेली आहे 7.5 इंचाची. खुल्या बाजूने आपल्याला 3 इंचाची कॅफाईट घ्यायची आहे. मध्ये पावणे 2 इंच मध्ये घ्यायचं आहे. वरतून 1.5 इंच असं मोजून घ्यायचं आणि तिरपी रेष मारून घ्यायची. बघा, इथे आपल्याला बाहीचा आकार देण्यासाठी आपण ही रेष मारली. इथे आपल्याला पहिले असं गोल आकार, थोडासा गोल आकार असा देऊन घ्यायचा आहे. नंतरून इथे दंडघेर अधिक 1.5 इंच असं मोजून घ्यायचं. इथे सुद्धा आपल्याला ही तिरपी रेषा मारून घ्यायची. आता जी रेषा आपण मारली ना तीच आपण कट करून घ्यायची. बघा, ह्याप्रमाणे इथे सुद्धा जो आकार आपण दिला तो कट करून घ्यायचा आहे. बघा, आता बाहीचा आतला आकार कसा द्यायचा, एक पदर उचलून घ्यायचा. इथे जे पावणे 2 इंच मोजलं ना तिथे पॉईंट टाकायचा आणि हा पदर आपल्याला इथे ठेवून घ्यायचा आहे. इथे मागे असा हाताने थोडं प्रेस करून घ्यायचं आणि ह्या आकाराच्या शेजारी खडूने असा आकार आखून घ्यायचा आणि जो आकार आखला तोच आकार घ्यायचा कट करून. बघा, अगदी सोप्या पद्धतीमध्ये आपण बाहीचा आतला आकार दिलेला आहे. ज्या मैत्रिणींना जमत नाही ना त्यांनी ह्या पद्धतीने नक्की करून बघा. आता आपण इथे ब्लाऊज पीसचा कपडा घेतलेला आहे बाहीसाठी. नंतरून त्या अस्तर त्याच्यावर ठेवून थोडा कपडा कट करून घ्यायचा. पीस ओपन करायचा आणि त्याच्यात अस्तर ओपन करून ठेवायचं आणि पूर्ण आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे. बघा, ह्या पद्धतीने आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे. अगदी व्यवस्थित जोडायचं जोडताना. आता उरलेला जो एक्स्ट्राचा कपडा आहे ना तो असा व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे. व्यवस्थित कट केलं म्हणजे बाहीला फिनिशिंग छान येईल. बघा, ह्याप्रमाणे इथे पॉईंट काढून घ्यायचं आहे थोडं सेंटरला आणि त्या सेंटरपासून 3 इंच तिकडे आणि 3 इंच इकडे असं मोजून घ्यायचं आहे. बघा, इथे आपण पॉईंट टाकून घेतला 3 इंच तिकडनं, 3 इंच इकडनं. त्याच्यानंतर आपल्याला आता कॉन्ट्रास्ट कपडा घ्यायचा आहे. आपण ही पट्टी घेतलेली कॉन्ट्रास्ट कपड्याची साधारण 3.5 ते पावणे 4 इंचाची ही पट्टी आपण इथे घेतलेली. त्याला असं डबल फोल्ड करायचं आणि एक कडेला शिलाई मारून घ्यायची. बघा, याप्रमाणे शिलाई मारून झाली की त्याची आपल्याला फ्रिल बनवून घ्यायची. अगदी व्यवस्थित आणि सावकाश ही फ्रिल आपल्याला बनवून घ्यायची. फ्रिल तयार झाली की आपल्याला तिकडनं जे 3 इंच मोजलं आणि इकडनं जे 3 इंच मोजलं तिथे आपल्याला ह्या पद्धतीने ही फ्रिल अशी लावून घ्यायची. इथे आपण पिना लावून घेऊ म्हणजे आपल्याला शिलाई मारायला सोपं जाईल. बघा, अगदी व्यवस्थित हे पिना लावून घ्यायच्या म्हणजे शिलाई मारताना ना सोपं जातं. एकदम नवीन आणि सुंदर बाही डिझाईन आपण आज बनवणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. इथे शिलाई मारून घ्यायची आपल्याला म्हणजे आपली फ्रिल पॅक होऊन जाईल. जो उरलेला एक्स्ट्राची फ्रिल दिसते ना ती कट करून घ्यायची बाहीच्या मापामध्ये. इथे आपल्याला असं फ्रिल पॅक करून घेऊ आपण म्हणजे फिनिशिंग चांगली दिसेल. बघा, इतकी आपली फ्रिल झाली की आपल्याला याच्यावरती छान अशी लेस लावून घ्यायची. इथे तुम्ही कोणतीही लेस वापरू शकता. बघा, आपण इथे गोल्डन लेस वापरणार आहे. लेसला दोघं बाजूने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे लेसला सुद्धा छान फिनिशिंग येते. म्हणून पहिले एका बाजूने अगदी व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आणि नंतरून पुन्हा दुसऱ्या बाजूने शिलाई मारून लेस पॅक करून घ्यायची. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा. त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे तुम्हाला रोज असे छान छान नवीन व्हिडिओ बघायला मिळतील, तेही अगदी सोप्या पद्धतीमध्ये. बघा, आपली लेससुद्धा लावून झालेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला आता काय करायचं आहे, बाहीला अशी घडी मारायची आणि इथे सेंटरला एक रेष मारून घ्यायची.
त्याच्यानंतर आपल्याला आता चौकोनी 2 तुकडे घ्यायचे, साधारण 3.5 बाय 3.5 किंवा 3 बाय 3चे असे चौकोनी तुकडे घेऊन त्याला असं त्रिकोणमध्ये पकडायचं आणि पुन्हा असं फोल्ड करायचं आणि इथे खाली एक शिलाई मारून घ्यायची. बघा ह्या पद्धतीने एक त्रिकोण असा करायचा, पुन्हा असं करायचं आणि पुन्हा असं करायचं. बोटांकडे लक्ष द्यायचं म्हणजे तुमच्याबरोबर लक्षात येईल आपण ती घडी कशी मारली ते. शिलाईच्या बाहेरचा कपडा कट करून घ्यायचा म्हणजे त्याला सुद्धा छान फिनिशिंग येते. आता जी रेषा मारली ना त्याच्यावरती आपल्याला ह्या पद्धतीने दोन्ही डिझाईन अशा शिवून घ्यायच्या. बघा ह्या पद्धतीने एकदम शेजारी शेजारी असे ठेवून शिलाई मारून घ्यायची. पुन्हा त्याला असं फोल्ड करून त्याच्यावरतून एक शिलाई मारून घेऊ. बघा ह्याप्रमाणे आपली ही डिझाईन तयार होते. त्याच्यानंतर आपल्याला आता बाहीच्या कलरचा कपडा घ्यायचा आहे. साधारण 2.5 ते 3 इंचाचा आपण हा कपडा घेतलेला आहे. 3 इंचापर्यंत घ्यायचा आणि ती दुसरी पट्टी घेतली आपण 2 इंचापर्यंत. ह्या पद्धतीने ठेवून आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची. बघा ती पट्टी आपण बाहीच्या खाली ठेवली आणि एक शिलाई मारून घेतली. नंतरून याला असं पलटी करून आपल्याला जी कॉन्ट्रास्ट कपड्याची कलरची आपण पट्टी घेतली ना ती आपल्याला अशी लावून घ्यायची. हिला सुद्धा असं फोल्ड करायचं. तुम्हाला जमलं तर शिलाई मारून घ्या किंवा डायरेक्ट जमत असेल तर ह्या पद्धतीनं असं फोल्ड करून इथे ठेवायची आणि इथे एक शिलाई मारून घ्यायची. बघा ह्या पद्धतीने आता ही पट्टी आपल्याला अशी लावून घ्यायची. आपल्याला जितकी पायपिंग बाहेर ठेवायची ना तितकी ठेवायची आणि बाकीची पट्टी अशी फोल्ड करून बरोबर शिलाई मारून घ्यायची. म्हणजे काय करायचं मैत्रिणींनो, आपली जेवढी पूर्ण उंची असेल बाहीची 10 इंच असली तर आपण 9च घ्यायची आहे. नंतरून ही पट्टी लावली की आपली 10 इंचाची बाही तयार होते. अशा पद्धतीनं आपल्याला बाहीची कटिंग करायची. आता इथे आपल्याला एक शोचं बटन लागणार आहे. ते शोचं बटन लावून आपली बाही डिझाईन अगदी पूर्ण तयार होते. मैत्रिणींनो, तुम्हाला आजची डिझाईन कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा. त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे तुम्हाला रोज असे छान छान नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील. पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.